श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये। आपल्याकडे येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव साजरी केली जाणार आहे। तर ह्या उत्सवाच्या निमित्ताने गुरुचं आपल्या आयुष्यातील महत्त्व काय आहे, गुरु का करावा, गुरुचं पाठंबळ म्हणजे नक्की काय आणि गुरुपद कसं घ्यावं हेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या आयुष्याला जर गुरुच नसेल तर तुम्ही आपल्या जीवनाची कल्पनासुद्धा करू शकत नाही। कारण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला गुरु हा लाभत असतो। सगळ्यात आधी आपले आईवडील, नंतर शाळेतील गुरुजन आणि त्यामध्ये जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो। आपल्याला आपले जीवन हे यशस्वी करून घ्यायचं असेल तर योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळणं खूप आवश्यक आहे। जीवनामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवांची आपण सेवा यांची पूजा नाही केली तरी चालणार आहे। जेव्हा आपण आपल्या गुरुची पूजा करतो त्यावेळी आपल्याला या तीनही देवांची वेगळी पूजा करावी लागत नाही। जेव्हा गुरुची पूजा करतो त्या तीनही देवांची पूजा केल्याचं फळ आपल्याला भेटत असतो, कारण या तीनही देवांचा संगम म्हणजे गुरु होत। जर आपल्याला एखाद्या वेळी ब्रह्मा, विष्णू, महेश अर्थातच देवांनी श्राप दिला तर त्या श्रापामधून गुरु हा आपल्याला सुखरूप बाहेर काढू शकतो। पण जर समजा गुरुनेच रागावून श्राप दिला तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देव देखील आपल्याला गुरुच्या श्रापामधून बाहेर काढण्यासाठी समर्थ नाहीत, कारण गुरुचं वर्चस्व हे देवांपेक्षाही आधीचं मानलं गेलेलं आहे। शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा आपण एखादं पूजेचं कार्य करायला घेतो सगळ्यात आधी पूजन हे गुरुचं केलं जातं आणि त्यानंतरच देवाचं केलं जातं। जर आपण आधी देवाचं पूजन केलं आणि नंतर गुरुचं केलं तर त्या पूजेमधून आपल्याला दोष लागत असतो, कारण त्या ठिकाणी देखील गुरुचा मान हा सर्वस्वी उंच आहे हेच दाखवलेलं जातं। मनुष्याला जीवनामध्ये मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी गुरु करणं खूप गरजेचं आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यामध्ये एकदा तरी गुरु करावाच, कारण गुरु केल्यामुळे खूप अनन्यसाधारण फायदे आपल्याला होत असतात। कारण आपल्या प्रत्येक गोष्टीचं मार्गक्षम चालवणं म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे गुरु करत असतात। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने ते आपल्या शिष्याचं जीवनक्रम चालवत असतात। जेव्हा आपण कोणालाही गुरु करतो त्याविषयी आपल्याला त्यांच्याकडून गुरुपद घ्यायचं असतं। तुम्ही कोणालाही गुरु करू शकता। आध्यात्मिक मार्गात एक आणि देहधारी एक असे 2 गुरु तुम्ही आयुष्यामध्ये केले पाहिजे। आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही स्वामी समर्थ माऊली, शंकर महाराज, साईबाबा मी म्हणते म्हणून नाही, पण तुमची ज्याही देवावरती श्रद्धा असेल त्या देवांना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेऊन आपलं गुरु करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही अशी व्यक्ती असेल जिच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळते, त्यांच्या मार्गावरती चालणे तुम्हाला आवडतं किंवा ते तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली, अशा व्यक्तींना देखील तुम्ही देहधारी गुरु म्हणून करू शकता। असं म्हणतात की आपण एकापेक्षा 2 जास्त गुरु करू शकतो, पण मी तर म्हणते गुरु करायचा तर एकच करायचा। आध्यात्मिक मार्गातला एक आणि देहधारी एक असे 2 गुरु आपण करायला हवेत। पण जर आपण ह्या वर्षी एक दुसऱ्या वर्षी दुसरा असा गुरु केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण गुरुविषयी एकनिष्ठ असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। ज्यावेळी आपल्यावर एखादं संकट येतं, बघा तुम्ही आयुष्यामध्ये खूप वेळा अनुभव घेतला असेल की तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही पूर्ण जीवाचं प्राण लावून देता, पण ते काम काही पूर्ण होत नाही। मग बहुतेक ठिकाणी असं म्हटलं जाते की गुरुचं पाठबळ कमी पडलं, आणि तेही खरंच असतं। जेव्हा आपल्या कोणत्याही कार्याला आपलं गुरुचं पाठबळ लागतं, आपण आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नामस्मरण करून कुठलंही कार्य करतो तेव्हा ते कार्य नेहमीच यशस्वी होत असतं। आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं घ्यावं। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे। बघा स्वामी महाराजांचं जेव्हा तुम्ही गुरुपद घेता
त्या दिवशी तुम्हाला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा ज्या पण देवावरती तुमची श्रद्धा असेल त्या देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. जाताना आपल्याला सोबत फक्त एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या चरणी किंवा तुम्ही ज्या पण देवाच्या चरणी म्हणजे तुम्हाला जो पण गुरु करायचा असेल त्यांच्या चरणी तुम्हाला ती अर्पण करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आजपासून तुम्ही माझे गुरु व्हा आणि माझ्या जीवनाचा पूर्ण योगक्षेम चालवा. आपल्याला एवढंच बोलायचं आहे आणि त्यांना सांगा की तुम्हाला माझं गुरुपद स्वीकारायचं आहे. इथून पुढं माझ्या जीवनाचा प्रत्येक निर्णय हा तुमच्यावर अवलंबून असेल आणि असं म्हणून आपल्याला त्यांना साष्टांग प्रणाम करायचा आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला त्यांचं गुरुपद स्वीकारायचं आहे. जर तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं गुरु केलात तर तुम्हाला रोज एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हणतात की आपण जो गुरु करतो तो गुरु आपल्याला एक मंत्र देत असतो. तर जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करतो तेव्हा रोज त्यांच्या 3 माळी जप गुरुचरित्र सारामृत पारायणामधील आपल्याला 3 अध्याय आणि रोज एकदा तारक मंत्र म्हणायचा असतो. याचप्रमाणे तुम्ही ज्याही देवाचा गुरु म्हणून स्वीकार कराल त्यांचा जपाची कमीत कमी 1 माळ तरी तुम्हाला जप हा दिवसातून करायचाच आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये जेवण करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे जेव्हा आपण गुरु करतो त्या गुरूंच्या नामाचा जप करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतो. जेव्हा आपण आपल्या गुरुच्या गुरुमंत्राचा जप करतो तेव्हा ते आपल्याला जपत असतात. म्हणून गुरुपद घेतल्यानंतर गुरुचा जप हा केलाच पाहिजे. गुरुपद घ्यायचं आणि मग सेवा करायची नाही ही खूप मोठी चूक असते. दरवर्षी गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरुला भेटायला जायचं असतं. तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेने त्यांना कोणतंही दान करू शकता. जर तुम्ही स्वामी महाराजांना गुरु केलं असेल तर त्या दिवशी मठात जाऊन त्यांची भेट घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना यथाशक्ती तुम्ही दक्षिणा, वस्त्र आणि त्यांच्या आवडीची पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला शिकवलेले नियमधर्म पाळून आपल्याला माणुसकीचा देखील विचार करायचा आहे. कारण स्वामी महाराजांना आपल्याकडून काहीच नको आहे. फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये किती दानधर्म करतो, किती नीतिमत्तेच्या विचाराने राहतो, किती पुण्य करतो, रंजल्या गाजल्यांची किती मदत करतो, प्रत्येक प्राणीमात्रावर प्रत्येक व्यक्तीवर आपण किती जीव दाखवतो यावरच स्वामी महाराज प्रसन्न होत असतात. कारण आपल्यात त्यांना भेट देण्याइतकं काहीच नाही आहे. कारण संपूर्ण सृष्टीची निर्मितीच त्यांनी केलेली आहे. म्हणून आपण त्यांना तरी काय भेट देऊ शकतो. पण तुमच्या यथाशक्ती तुमच्याकडे जेवढं देण्यासारखं आहे तुम्ही त्यांना तुमच्या इच्छेने काही पण देऊ शकता. तुम्ही साधा एक नारळ आणि त्यावरती एक चाफ्याचं फूल नेलं तरीही स्वामी महाराज हे प्रसन्न होणार आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.